Hello everyone, welcome to my YouTube channel Edu Program. I am Shrimati Anita Alconte, your English subject teacher. Today I am here with a new topic from Poetry section 2.5, Father Returning Home by Dilip Chitre. Dilip Chitre, he was Marathi and English poet and writer. He used to write in both languages, so he was a bilingual poet. He was a versatile. He had a versatile creativity. He used to paint, film. He was interested in filmmaking and writing columns for magazine. He was a magazine columnist. दिलीप चित्र हे मराठी आणि इंग्रजीतून काव्य आणि लेखन करत असत. दोन्ही भाषेमधून हे कविता करत. त्यांच्यातली जी काही निर्मिती होती किंवा विविधता होती, त्यांच्या क्रिएटिव्हिटी होती, त्यामध्ये की चित्र काढणं, चित्रपट निर्मिती, त्याचबरोबर की मासिकांसाठी लेखन करणं, या गोष्टी ते करत असत. दिलीप चित्रे received a prestigious award, Sahitya Akademi Award. Let us see about his work. His well-known translation says Tuka. It is related to the selected poem of Tukarama. So he has translated selected poems of Tukarama. So this is related to that. दिलीप चित्रे यांनी तुकारामच्या काही कविता आहेत, त्या कविता अनुवादन केलेलं आहे. ते सेस तुका याच्यामध्ये आहे. ही स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऍट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी लेखन सुरू केलं. हिज मेजर थीम ऑफ हिज वर्क इज एक्साइल, एलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ. त्यांच्या लेखनाचं जर आपण पाहायला गेलो की सूत्र असावी म्हणावं किंवा लेखनाचा गाभा जो असायचो तो बऱ्याचदा की हद्दपारी म्हणा, एलिनेशन की अलिप्तपणा, त्याचबरोबर की स्वतःच्या प्रकटीकरणामध्ये येणाऱ्या व्यक्तीला अडथळा, डेथ, मृत्यू यासारख्या गोष्टींविषयी त्यांनी काय केलं होतं की लेखन नावाची जो मूळ गाभा आहे तो धरलेला होता लेखनामध्ये. लेट अस सी अबाउट टुडेज पोएम. The poem is taken from Traveling in a Cage, a portrait of a suburban commuter. कविता ही जी आहे तर रोज उपनगरातून ये जा करणाऱ्या व्यक्तीचं चित्रण यामध्ये दिसतं आपल्याला. It depicts dull, monotonous, exhausting and pitiable daily routine. ही जी कविता आहे ती जीवनातला तोचतोचपणा किंवा थकलेपणा, दयनीय अवस्था आणि मरगळ जी आहे मनाची आलेली मरगळ या सगळ्या धकाधकीमुळे. सो द डेली एक्झॉस्टेड रुटीन इट्स मेक टायर्डसम टू द पर्सन दॅट इज डिस्क्राइब्ड इन दिस पोएम. 2 स्टांजा ऑफ each 12 लाईन. प्रत्येक स्टांजामध्ये 12 ओळी आपल्याला दिसतात. अँड द 2 सिच्युएशन्स आर प्रेझेंटेड हिअर, ऑफिस टाइम अँड बॅक टू होम. द पोएम इज इन फ्री वर्स. कविता ही मुक्त छंदात्मक आहे, पण मुक्त छंदात्मक बरोबर इट इज टेलिंग दॅट इट इज देर इज नो रिदम फॉर पोएम. कवितेला ताल नाहीये, लयबद्धता नाहीये त्या ठिकाणी. सो इट इज डिपिक्टिंग थ्रू दिस फ्री वर्स दॅट द फादर्स लाईफ और द पर्सन हु इज अ डेली कम्युटर, that person's life is just like that only. And it is an autobiographical poem, so it is related to poet's life. He is describing here or the portraying here his father. वडिलांचं चित्रण करत आहे, त्यामुळे ती आपण ऑटोबायोग्राफिकल पोएम असं म्हणूया. It has lots of symbols, so it is a symbolic poem. Lots of symbols are used here by the poet to represent the portrait of the character he described in the poem. कवितेमध्ये चित्रण केलेली जी व्यक्तिरेखा आहे त्या व्यक्तिरेखेला त्या व्यक्तीचं चित्रण करत असताना खूपशी अशी कवितेत काय केलेली आहे, कवीनं सिम्बॉल्स वापरलेल्या आहेत. Then see the language style of this poem. It's very simple and the poem has a pathetic tone. कविता खूप साधी सरळ सोपी आहे, पण कवितेला दुःखात्मक सूर आपल्याला दिसतो. लॅक ऑफ रिदम, देर इज नो एनी रिदम. कवितेला रिदम नाही. इट कम्पेअर्स टू द फादर्स लाईफ. सो इन फादर्स लाईफ देर इज नो रिदम.
full of symbolic expressions are there. The poem is written in first person narration. कविता जी आहे ती प्रथम पुरुषवाचक नामामध्ये लिहिलेली आहे. पोएटिक डिव्हाइसेस पाहिले तर अलिटरेशन, सिमिली, ओनोमोटोपोइया, ट्रान्सफर एफिथेट, हे जे अलंकार आहेत हे अलंकार या कवितेमध्ये कवीने वापरलेले आहेत. कवितेची द थीम ऑफ द पोएम, if you see, it described a forced alienation of father at home because of his daily exhausted routine. की वडिलांचं जे अलिप्तपणा जो आहे घरातला तो इथं वर्णन केलेला आहे. तर कशामुळे आलेला आहे अलिप्तपणा? दॅट द डेली रुटीन लाईफ एक्झॉस्टेड हिम. रोजचं धकाधकीचं पळापळीचं जे जीवन आहे त्याच्यामुळे ते थकलेले आहे. इट रिफ्लेक्ट्स थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. So the such a symbols are used there, stale food, lack of sharing. काही असे सिम्बॉल्स आहेत की जे सिम्बॉल्स या ठिकाणी वडिलांचं अलिप्तपणाचं कारण पण दाखवतात. त्याचबरोबर द लाईफ, एक्झॉस्टेड लाईफ ऑफ फादर्स ऑल्सो डिस्क्रायबिंग. जसं की स्टेल फूड म्हणा, लॅक ऑफ शेअरिंग, शिळं अन्न म्हणा, किंवा विचारांची देवाणघेवाण. His children refuse to share their joys and sorrows with hardworking father. Result is forced to retire into solitude. मुलं जी आहेत ते वडिलांशी आनंद किंवा त्यांची दुःख कोणत्याही गोष्टी शेअर करत नाहीत. आणि ही इज अ व्हेरी हार्ड वर्कर, की खूप कष्ट करणारी आहे. पण याचा परिणिती कशामध्ये झाली? Children are not very free and they are not sharing anything, so the father forced him to retire into solitude. त्यामुळे वडिलांनी स्वतःला एकांतात काय केलं आहे की डांबून घेतल्यासारखं झालेलं आहे. पेनफुल सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक man-made life. So the painful symbols of man's isolation, की यातनादायक जे काही प्रतीक आपल्याला दिसतं की माणसाचं एकाकीपण, एखाद्या मोठ्या ग्रुप पासून त्यांचं एक बाजूला राहणं, ते यामध्ये वर्णन केलेलं आहे. मटेरियलिस्टिक मॅन-मेड लाईफ, की जे माणूस जो आहे तो भौतिक मटेरियलिस्टिक भौतिक जीवनामध्ये किती गुंतलेला आहे, पण या भौतिक जीवनापासून त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे की अलिप्त ठेवलेला आहे. तर तो अलिप्तपणा आपल्याला या ठिकाणी कवितेमध्ये दिसून येतो. हिअर इन दिस पोएम पोएट इज डिस्क्रायबिंग बिझी रुटीन लाईफ ऑफ पोएट्स फादर. सो द फादर्स बिझी रुटीन लाईफ ही इज डिस्क्रायबिंग. वडिलांचं धकाधकीचं पळापळीचं जे धावपळीचं जीवन आहे ते कवी वर्णन करतो. And busy life in Mumbai city means that poet is living in Mumbai city, so the Mumbai city life he is describing here. Daily traveling by train, crowd is there, hectic routine. Because of this hectic routine they are unable to give time to their family. एवढ्या सगळ्या धावपळीच्या जीवनामुळे ते फॅमिलीला टाइम देऊ शकत नाही. or less conversation between them is described. So the less conversation with the family, फॅमिली बरोबर असणाऱ्या जे कमी जे काही संवाद आहे तो संवाद या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. थोडक्यात जर बोलायचं झालं तर इफ आय से इन शॉर्ट, फॅमिली व्हॅल्यूज, लव्ह अँड कन्सर्न अँड फिलियल रिस्पॉन्सिबिलिटीज आर एक्सप्रेस्ड थ्रू पोएम. कवितेमध्ये की जी काही कौटुंबिक मूल्य आहेत, प्रेम आहे, एकमेकांच्या बाबतीची जी जाणीव आहे ती, आणि जबाबदाऱ्या ज्या कौटुंबिक आहेत त्या याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, व्यक्त केलेल्या आहेत. So here our poem, Father Returning Home. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. So father's daily routine to go by train to work and come back home by train late in the evening. So the father travels late in the evening. So the daily traveling of father is described. He stands in the train silently among the commuters in the yellow light of the train compartment. So in the train compartment, there is a yellow light. It's a very dim light, and he stood in that light very silently among the commuters. जे इतर येणारे जाणारे आहेत त्यांच्यामध्ये ते शांतपणे असे उभा राहिलेले असतात. अँड सबर्ब्स मीन्स नगर्स पास बट ही डझंट लुक आउट. इट्स अ डेली रुटीन अँड इट्स अ मोनोटोनस. सो द सबर्ब स्लाइड्स मीन्स पास.
नगर उपनगर हळूहळू मागे पडतायत, जातायत, म्हणजे एका पाठीमागून एक पुढे पाठीमागे जातायत. ते पास स्लाइड्स पास्ट मागे जातात. हिज अनसिंग आईज, जे रोजचं आहे ते अनसिंग आईज म्हणजे ते पाहत नाहीयेत बाहेर. सो इट इज अ मोनोटोनस फॉर हिम, डेली रुटीन आहे. का म्हणून ते बाहेर पाहायचं हा त्यांच्या मनामध्ये तो विचार आहे. सो द ही इज नॉट लुकिंग आउटसाइड. कॉम्युटर्स मीन्स डेली गोवर, रोज ये जा करणारा. सबब्स म्हणजे नगर. नाउ हियर सी, his shirt and pant are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. So here poet is talking that the shirt and the pant are soggy. His pant and shirt are soaked. Soggy means soaked. Soggy, damp, soak, भिजलेले असणे. Damped in the rain. These are the days of in monsoon. Monsoon days are there. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये की वडिलांचा शर्ट पॅन्ट भिजलेला आहे in the rain, and his black raincoat is spotted because of mud. चिखल झाल्यामुळे चिखलाने सगळा रेनकोट जो आहे त्याच्यावर स्पॉट म्हणजे की स्टेन झालेलं आहे. इट इज स्टेन्ड, स्पॉटेड mud. His bag is full of books. His bag is full of books are stuffed in the bag and almost falling. बॅगेत इतकी गच्च पुस्तकं भरलेली आहेत की जवळजवळ ती खाली पडतायत असं वाटत आहे. Age wise his eyesight is weakened. So here his eyes dimmed by age. This age wise his eyesight is weakened. Fade homeward. Fade means depressed, disappointed, very sad. Homeward, घराकडे, through the humid monsoon night. So he is depressed and disappointed, walking towards the house in moisty monsoon night. की पावसाच्या या दिवसा म्हणजे की पावसाळ्याचे हे दिवस आणि पावसाळ्याच्या रात्रीमध्ये ओली रात्र असं म्हटलेलं आहे की आर्द्रतायुक्त रात्रीमध्ये ते घराकडे निघालेले आहे. Now here monsoon night is there, but how's the night is humid. These some of the symbols, I just now said that so many symbols are used in this poem. The symbols like a black raincoat, as well as in a stuffed bag stuffed with books, dimmed eyes, or humid monsoon night. These words are expressing different meaning. Raincoat, black raincoat means colorless life. It is depicting there. Stuffed bags means the person is scholar. He is a brilliant person. He is a person that working at good place. And his eyes are dimmed. Means it is showing the old age. Expressing, these words are expressing his old age. Humid monsoon night. Humid. Actually, humid, we find that the monsoon there or the weather, but it is past this kind of the quality passed to the night. It is called a transfer epithet. So humid night he is describing here. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries, crosses the length of the grey platform, crosses the railway line, enter the lane. His chapels are sticky with mud, but he hurries onward. Now I can see that poet is imagining their father's daily routine, or he knew about father's routine. कवी हा वडिलांच्या घरी येण्याच्या विषयीचं तो इमॅजिन पण करत आहे किंवा वडिलांचं हे डेली रुटीन त्यांना माहिती आहे. तेव्हा ते काय म्हणतायत कवी की आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता मी पाहतोय की ते ट्रेन मधनं खाली उतरत आहेत. सो द पोएट इमॅजिन्स फादर्स अरायवल ऍट होम and it's his daily routine. So the like a word dropped from a long sentence. So the house the father is getting down from the train. Yes, he says he can see his
getting off from the train, just like a word dropped from the sentence. Okay, the word dropped from the sentence. Here, a very deep meaning will find here. Getting down from a sentence, see that. Suppose a sentence is there. समजा एखादं वाक्य आहे, and from that sentence if we drop out a single word, what will happen? जर एखाद्या सेंटेन्स मधनं आपण जर एखादा शब्द गाळला तर काय होईल? Yes, the sentence will become a meaningless. की त्या ठिकाणी सेंटेन्सला अर्थ राहणार नाही. So like that only the father is thinking, or that he is very exhausted, he's very depressed there. So it is suggesting that. And hurriedly he crosses the platform. It's a gray. See, he hurries across the length of the gray platform. Gray platform is there. It is gray in color, but here gray color platform means old age. Now he is crossing the length of, means he is crossing, he is living his life, old age life here. So the same time that when he getting down from the train, very far, he is walking very fast and try to pass the platform there. And how is the platform? Platform is a gray. Here only that father at the old age also, that he is very active, he is doing his work. He crosses the railway line and he enters in the lane. His chappals are sticky with the mud, but he is marching towards house in a hurry. रेल्वे लाईनच्या इथून खाली उतरतात आणि एका बोडीमध्ये त्यांचा प्रवास येतात. चप्पल तिथल्या मड म्हणजे चिखलामुळे फार म्हणजे किती चिकटून राहते चिखलाला, आणि तशा ह्याच्यातूनही ते की घराकडे भरभर येण्यासाठी काय करत आहेत की धावपळ करत आहेत. Then the poet is saying here or describing here, when father come back at home, what kind of situation we find here. In the first stanza, we have seen that father, he is coming back from his work, from his by train, and how does he travels through train, in what kind of situation it is described that we have seen, and he has described a father also. Now the father, he here came back home. Now see what is happened. Home again, I see him drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. Coming out, he trembles at the sink. The cold water running over his brown hands, a few droplets cling to the graying hair on his wrist. So here, poet is describing, how does he describe father? His routine. Poet describes his routine when father arrives at home. So he sees him, he drinks a tea. How's the tea? Tea is weak. Tea is what? Weak tea. Weak tea, very cold tea. Means without any complaint, father is drinking their weak tea, means he's not getting, you can say that a warm tea or the hot tea to drink. But it is almost cold and eats a stale chapati. Stale chapati. Chapati is representing here. Again, it's a symbol. It representing whole meal. पूर्ण जेवण रिप्रेझेंट आहे. म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा शिळं जेवण अन्न ते खात आहेत, की त्यांना काही गरम जेवण मिळतं असंही नाहीये. रीडिंग ए बुक्स. नाउ आफ्टर दिस ड्रिंकिंग टी अँड चपाती ही रीड्स बुक. ते पुस्तक वाचतात. अँड देन ही गोज इन टू टॉयलेट टू कॉन्टेम्प्लेट. He goes into toilet to contemplate. Contemplate means thoughtfully, thinking. विचार करत. विचार करत ते काय करतात, काही गोष्टीचा विचार करतात. ते विचार करत कुठे जातात की टॉयलेटला जातात. आणि ही इज अवे फ्रॉम द सोशल अटॅचमेंट, मॅन्स estrangement. Estrangement means here not friendly to social group. So he's not mixing with people there. He's totally aloof from that all the people. And he is away from the social attachment, man-made world, social attachment. He comes and trembles
So the coming out trembles at the sink. So he comes back from the toilet and he trembles, अडखळतात, shakes at his sink. Maybe because of his age. वयामुळे थोडेसे ते अडखळतात, चालायला थोडासा बॅलन्सला त्यांना प्रॉब्लेम येतात. He shakes at the sink while washing his hands at sink. So our father is washing his hand with a cold water running over his brown hand. So washing hands at the sink, cold water, droplets of water clings to the graying hair on his wrist. Graying hair, again, graying hair is suggesting here old age. It is again symbol. Graying hair, brown hand, it suggests the complexion of father, and the graying hair, old age of father. So when he's washing his hands, that the cold water, droplets of water clings on his brown hands, and gray hair, where the gray hair on his wrist. Trembles means shake. Now see in the next lines what he is telling us. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. He now go to sleep listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow. So here he's describing that his sullen children, bad-tempered children. Sullen children means that bad-tempered children are there. The children, the children refuse to share jokes or secret with him. मुलं त्यांच्या बरोबर जोक्स म्हणा, काही त्यांची गुपितं आहेत किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ते शेअर करत नाही, डिस्कस करत नाही. मीन्स दे नेव्हर कॉन्व्हर्स्ड विथ देअर फादर फ्रीली. वडिलांशी त्यांनी कधीही मुक्तपणे चर्चा किंवा बोललेले नाहीये. आफ्टर दिस ऑल ही गोज टू स्लीप. So after having his all meal or going that other things, that he goes to sleep and he listens radio. So it's his time that he listens radio, but it doesn't have a clear sound, static sound. Static आपण म्हणतो की खरखर, रेडिओची खरखर आहे की ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी नीट नाही. The same like father's life is there. In his life there is not a proper frequency in his life. The same like the radio, the unclear sound of a radio, that his life is there. But even he dreams about what? He dreams about forefathers. जे पूर्वज आहेत त्यांचा ते विचार करतात. And even he think about grandchildren. की स्वतःची नातवंड असतील की त्यांचाही विचार मनात येतात, त्यांचीही ते स्वप्न पाहतात नातवंडांची. And think about the another shelter, narrow to wide one. आणि विचार करतायत की एका अरुंद अशा घराकडून मोठ्या घराकडेचा प्रवास, याचाही विचार करतात. नाउ हियर इफ यू सी दॅट इन द लास्ट लाईन, द लास्ट लाईन डिपिक्ट्स डिफरंट मीनिंग्स, वेगळे वेगळे अर्थ व्यक्त करते. थिंकिंग ऑफ नॉमॅड्स एंटरिंग ए सबकॉन्टिनेंट थ्रू ए नॉरो मीन्स ही हिमसेल्फ इज थिंकिंग दॅट इन हिज फॅमिली ही जस्ट लाईक अ नॉमॅड्स, की एखाद्या परकीय व्यक्ती दुसऱ्या देशातून इथं आलेल्या माणसासारखा ते त्यांना त्या घरामध्ये भासतं की आपण परक कोणी आहोत का म्हणून. Then the another thing is that he is thinking about maybe the wide one place or the shelter, की बहुतेक मोठ्या घराविषयी सुद्धा त्यांचा काय झालेला आहे की विचार ते करत आहेत असं आपल्याला या ठिकाणी. So here in this stanza, that poet is describing here father's daily routine when he come back home from work. Now let's see the symbolic the poem is symbolic and it describes the monotonous life of father. Now what are the symbols are used in this poem? Let us see that symbol. Yellow light, it suggests here the meaning no cheerfulness. Means when father is coming back home by train, in the train we find that yellow light and father he don't see outside. ट्रेन मधून येत असताना आपण पाहतो की ट्रेन मध्ये पिवळ्या रंगाची लाईट असते पण वडील बाहेर पाहत नाहीये, शांत उभा राहिलेले आहेत.
Means he's not showing any interest. Means he's feeling tiresome, or depression may be there. No cheerfulness is there. Unseeing eyes, passing of suburbs. मीन्स डेली ही इज अ डेली कम्युटर, रोज ये जा करणारे आहेत आणि बाहेरच्या बाजूला जे जाणारी नगरं आहेत, ही इज अनसीइंग, बघत नाहीयेत ते. मीन्स ही इज थिंकिंग दॅट इज अ डेली, वाय शुड टू सी, की रोजच आहे, काय बघायचं आहे. रोजचं मीन्स मोनोटोनी इज देअर, तोचपणा आहे. स्टफ्ड बॅग विथ बुक्स. Means the bags are stuffed with books. It is indicating that father is a scholar person. Dimmed eyes means it is suggesting his old age. Monsoon, it's suggesting gloominess, dullness of life. So he has used the word humid monsoon night. Humid monsoon night means how's the monsoon very gloomy and dull, and in that dullness, how's the night is very humid. Okay, now dropped word isolation, separation, neglection is there. दुर्लक्षपणा आहे किंवा एकाकीपणा किंवा अलिप्तवादीपणा हा या ठिकाणी दिसून येतो. ग्रे प्लॅटफॉर्म इट इज सजेस्टिंग, इट इज अ मेटाफॉर actually used for a old age. Great platform of a railway station is there, but the great platform is the life. Father is become old. Black raincoat, colorless life. Static sound of a radio, there is no clear frequency of life is there. Disturbed life, lots of problems and difficulties are in father's life. Lots of problems and difficulties are in father's life. This is it depicting here. Thank you, and respect your elders, respect their feelings. I will be with the second part of this poem, and I explain in it figures of speech. Thank you very much. Like, share, and subscribe my channel. Thank you.